नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हिंदू आक्रोश रॅली एसडीओ कार्यालयावर धडकली। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराविरोधात एसडीओ सचिन गोस्वामी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर, मोरेश्वर सोरोते, भाजपा शहराध्यक्ष मौदा अनिल निदान, अजय साठवणे, विश्व हिंदू परिषद धर्मप्रचार जिल्हा सहप्रमुख मुकेश अग्रवाल, भाजप कार्याध्यक्ष मौदा नरेश मोडघरे, चांगो तिजारे, राधा अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य खात निलिमा घाटोडे, भाजपा मौदा तालुका अध्यक्ष महिला आघाडी सुषमा कुंभलकर, माजी नगरसेविका वंदना मेश्राम, सुनीता पारासर, राजू सोमनाते, तालुका उपाध्यक्ष राहुल पोटभरे, दीपांशु फंदी, प्रकाश भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। माता की जय, भारत माता की जय। माझ्या प्रिय मौदावासी हिंदू बांधवांनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेलो आहोत एका विशिष्ट कारणासाठी। बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर इतका मोठा अत्याचार होऊन राहिलेला आहे आणि आपण सहजरित्याने त्याला सहन करतो। हिंदूंची सहनशीलता इतकी शिथिल झालेली आहे। आज एवढा मोठ्या संख्येने आपण मौद्यामध्ये राहतो। आज जर समजा कार्यक्रम जिहादींचा राहिला असताना तर प्रत्येकाने आपापली दुकानं बंद करून या ठिकाणी हजारी लावली असते। पण दुःखाची गोष्ट अशी की कोणाला या गोष्टीचं घेणं देणं नाही आहे। काही मोजके लोक जे समजदार आहे, समजून घेतलं त्यांनी का नाही, या मोर्चाला आपला सहभाग राहिला पाहिजे आणि आपला हिंदूंचं एकत्रीकरण दिसलं पाहिजे, यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। हिंदू किती सहन करणार, सहनशीलतेची परिसीमा झालेली आहे। बांगलादेशमध्ये आपले हिंदू मायनॉरिटीमध्ये आले। एक काळ असा होता की हिंदू होता तो पूर्ण आपला बांगलादेश। भारताची सीमा आपण इराकपर्यंत होती, इराणपर्यंत होती। पण आमचे तुकडे होत गेले। इराण वेगळा झाला, इराक वेगळा झाला, अफगाणिस्तान वेगळा झाला, पाकिस्तान। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।